चला स्कोरिंग साठी कृपया एक खेळाडू आपण लगेचच यायचं विनंती असेल. शुभम उर्फ भाई आपण स्कोरिंग करायचे प्लीज विनंती असेल. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. अगदी दोन्ही संघांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा. प्रथम गोलंदाज वर दखल होईल तो मिस्टर आपण पाहताय तुषार आणि अगदी हलक्या हातानं खेळून करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एकच धावेवर समाधान आपण पाहू शकाल. अगदी मिस्टर सुजू आणि एका बाजूला पाहायला मिळेल तो निश्चितच मिस्टर शुभम. ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल आणि टी आर म्हणून ज्यांची आपण ओळख आणि यावेळी आपण पाहू शकाल दीप फुलार यांचा चेंडू हवेमध्ये अनेक काळ मात्र नक्कीच तरंगतोय परंतु विकेटचं पतन करताना पाहायला मिळेल. फलंदाज तंबूच्या असल्याला परततोय तो मिस्टर शुभम. बॅक टू दी डगआउट. यस डीजे चला स्पीडअप करायचं जास्त वेळ दडवायचं आपण पाहू शकाल. अगदी विकेटचं पतन
4 चेंडू फेकून दिले गेलेत आणि आतापर्यंत 3 धावा संपन्न केल्या गेल्यात. आपण पाहू शकाल अगदी कुशल ऑन स्ट्राईक वरती वन बॅटर अगदी वन डाऊनच्या स्वरूपामध्ये दाखल होतोय आणि थोडस आपण पाहू शकाल अगदी प्रेमाने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम, हलक्याच्या हाताने चेंडूला पाठवण्याचं काम करेपर्यंत अगदी 2 धावा संपन्न केल्या गेल्या. पुनश्च तिसऱ्या धावेला हाकेला हाक होती, परंतु अल्पेश चेंडू मात्र हातामध्ये विसावून घेतोय आणि फक्त 2च धावा इथे संपन्न केल्या जातील आणि 2 धावांना संघाचे दौसक जाऊन पोहोचते ती तब्बल 5 धावा. अगदी संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकाल अगदी 4 वाजून 13 मिनिटं होत आहेत आणि सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण पाहू शकाल एक ददीप्यमान टेंबी प्रीमियर लीगचा एक सोहळा तर रंगताना पाहायला मिळतोय. हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे, क्रिकेटचा रोमहर्षक सामना या टेंबीच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी सन्मानाने खेळून करण्याचा प्रयत्न होता, धाव काढली गेली, परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. बॅटरच्या साह्यानं अगदी 1 धाव इथं संपन्न करत मिस्टर कुशल यांनी स्वतःच्या पंक्तीमध्ये नक्कीच स्ट्राईक मात्र ठेवली गेली. षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची दौसक जाऊन पोहोचते ती तब्बल 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यस डीजे. गोलंदाज मिस्टर तुषार यावेळी पाहू शकाल अगदी चेंडूला वळवला गेला, अगदी आडव्या पट्टा खेळला गेला आणि हा येईल कुशल ब्रँडचा एक ब्रँडेड षटकार. 6 धावा, मॅग्निफिशियंट षटकार, मॅक्सिमम 6. मिले हमने जब जब शमशीरें आने गया है. धन्यवाद विजय. खूपच चांगली यावेळी आपण खेळी म्हणू शकाल. अगदी मॅच मध्ये फक्त 47 धावा आपण संपन्न केल्या गेल्यात. यावेळी आपण पाहू शकाल अगदी स्वैरी चेंडू मात्र पाहायला मिळाला. थोडस ट्रॅक बदलतोय तो मिस्टर तुषार. खऱ्या अर्थानं जर सामना जिंकायचा असेल तर ज्याप्रमाणे तुषारची मात्र वर्णी लागली, पण तुषारकडून अजून मोठे फटके आणि चांगली गोलंदाजी मात्र अजूनपर्यंत पाहायला मात्र मिळत नाहीये. कारण वर्णी त्याचीच लागते, जो चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू असतो तर त्याचीच वर्णी लागत असते. आपण पाहू शकाल अगदी मिस्टर कुशल उर्फ गोलू या नावाने चांगली पसंती मात्र मिळवली आणि एकच धावेवर समाधान. दुसऱ्या धावेला हाक होती. आपण पाहू शकाल मिस्टर सुज्जू कुठेतरी धावण्याचा प्रयत्न होता, पण आतापर्यंत एका धावेनं संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. मिस्टर तुषार थोडस घाई करतोय. आपण पाहू शकाल अगदी संघ मालकांचा आवाज अगदी कानामध्ये गेला, श्रवण मात्र मुक्त केलं गेलं आणि त्यानंतर चेंडूला रोखलं गेलं. सुंदर अशी गोलंदाजी यावेळी. सुरेख मात्र चेंडू कितपर्यंत निघून जाईल, चेंडूला मात्र वळवला गेलाय, चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये
2 धावेंसाठी आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. धन्यवाद डीजे. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी एक नेत्र दीपक असं फटकेबाज यावेळी पाहू शकाल. अगदी चेंडूला स्वीप केला गेला, चेंडू कितपत निघून जाईल आणि यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल तैनात होता अगदी स्क्वेअर मिडविकेटच्या विजर मध्ये डीपच्या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच झेल टिपला जाईल आणि नक्कीच सुजूला पाठवलं जाईल ते तंबूच्या असला पॅक टू दी डकआउट. नवीन फलंदाज दाखल होईल तो मिस्टर दत्तात्रय. कशा पद्धतीने नक्की फलंदाजी करेल दत्तात्रयांचं सगळ्यांचा आपण पाहू शकाल. अगदी पहिला मॅच मध्ये ओपनिंग आला होता परंतु आता 4 डाऊनच्या साह्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नॉनस्टिक अंडर पाहायला मिळते कुशल एक आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आणि स्ट्राईक वर पाहायला मिळेल तो मिस्टर दत्तात्रय. अगदी आपण पाहू शकाल चेंडूला पंच करेपर्यंत येस इट इज अ गॉन. यू आया यू गया थोडस चुकी करतोय. पश्चातापाचा हात डोक्यावर मात्र मारावा लागेल. दत्तात्रय पॅक टू दी डकआउट. ऑन हॅट्रिकचा चान्स परंतु थोडस चुकी करतोय आपण पाहू शकाल. अगदी तुषार आणि संकेत मात्र नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाला आणि गोलू गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चेंडू हातामधून पडला गेला तदनंतर आपण पाहू शकाल स्वतःकडे स्ट्राईक मात्र ठेवली जाते. आपण पाहताय षटक इथे संपलं जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 धावा. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. अगदी 9च्या सरासरीनं हा क्रिकेटचा सामना पाहायला मिळतो. प्रत्येकी षटक 9 धावाच्या सरासरी 9 धावाच्या एव्हरेजनं हा संघ मात्र पुढे सरसावतोय. बस देखणं असं क्रिकेट म्हणावं लागेल याच मैदानामध्ये. अगदी कुशल ज्या पद्धतीने मात्र फलंदाज ज्याच्याकडे अनेक अनुभव आहे ज्याच्याकडे अनेक परिपक्वता आहे त्या पद्धतीने त्याचा वापर कितपत यशस्वी ठरेल. कारण ज्यावेळी तुमच्याकडे अनुभव असतो तो कधीही शून्य होऊ शकतो. पण परंतु आता ज्याच्याकडे आशा आणि अपेक्षा ज्याच्याकडे आशेचं किरण आहे तो म्हणजे नक्कीच मिस्टर गोलू. काय करेल यावेळी पाहू शकाल. आधी चेंडूला स्लॉग स्वीप केला गेलाय. घुटना टेको तमाशा देखो अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान. गेंद जाएगी भी आर पार सीमा पार. 6 धावा. बल 24 धावा 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. ज्याप्रमाणे म्हटलं 2 धावा मात्र संपन्न केल्या गेल्या. स्ट्राईक चेंज केली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली आणि ती स्ट्राईक स्वतः काय ठेवली कारण याचं कारण हेच आहे कारण मला धावसंख्या बनवायच्या. ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल अगदी स्वैर चेंडू गणितामध्ये षटकोन त्रिकोण आणि चौकोन मात्र महत्वाचे असतात परंतु आता या मॅच कडे बघण्याचा दृष्टिकोन आता फार महत्वाचा ठरेल. त्यासाठी तुमचं असलेलं इंटेन्शन फार महत्वाचं आहे. तुम्ही नक्की कशा पद्धतीने पुढे बघाल याच्याकडे सर्व निकटवर्तीयांचं आणि संघ मालकाचं सुद्धा लक्ष मात्र वेधून राहिले जाते. सुपर बघा सन्मानाने खेळला गेला. अगदी डिफेन्स इन फुलालेचा चेंडू होता. दुसऱ्या धावेला हाक दिली होती परंतु थोडस चेंडू फंबल होईपर्यंत अगदी भाग मिल्का भाग पाहायला मिळाला आणि त्या पद्धतीनेच 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पाहायला मिळेल. चांगले एक टीआर तुषार एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तदनंतर तितक्या ताकदीची फलंदाजी आपण कुशल यांच्या माध्यमातून पाहू शकाल.
ज्या पद्धतीनं चांगला एक तोंड स्वतःच्या व्यक्ती पंक्तीमध्ये षटकार लगावला गेले आपल्या संघाला इथपर्यंत येऊन पोहोचवण्याचं खरं काम जर केलं गेलं तर नक्की तुषार हा खेळाडू आहे. बळी मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू मात्र निघून जातोय. तो नक्कीच डिक्लेरेशन झोन मध्ये अगदी 2च धावेंकरीत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल क्षमस्व 1 धावा. 28 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या. सुंदर क्रिकेट यावेळी चांगलं प्रदर्शन का ज्यावेळी तुम्ही चांगलं प्रदर्शन करावं तेव्हा तुमचं समर्थन होईल आणि ज्यावेळी तुमचं समर्थन होईल तेव्हा तुमचं समर्पण होईल. यावेळी हवेमध्ये चेंडू मात्र तरंगत आपण पाहू शकाल. अगदी मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीपचा खेळाडू येतो एक्स्ट्रा डीपचा कव्हर परंतु थोडस चुकी करेल तो नक्कीच मिस्टर TR आणि अगदी एकच धावेवर समाधान कारण कुशलला धावायचं नव्हतं. कुशलला एका स्ट्राईकवर थांबायचं होतं कारण धावसंख्या कुठेतरी तटस्थ करून ठेवण्या एक निर्णायक खेळी मात्र घेतली जाते. सुंदर क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये मात्र म्हणावं लागेल. गुड क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी मिस्टर कुशल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अजूनही मॅच मध्ये रोमांच आहे. जोपर्यंत कुशल आहे तोपर्यंत एक आशेचं किरण आहे. धावसंख्या वाढू शकतात. शफल झाला थोडंसं आपण पाहू शकाल. अगदी डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल कुशल नक्की त्या जिकडे चेंडू पडला त्या चेंडूपर्यंत पोहोचला गेला. अगदी आउट ऑफ दी ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न होता तितक्याच ताकदीने सुद्धा TR ने सुद्धा करून त्याच पद्धतीने केली गेली. भेदक मारा मात्र बनावा लागेल तो तुषार यांच्या माध्यमातून. एक संघ मालक सुद्धा आहेत आणि एक चांगला एक व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. वेळ आपण पाहू शकाल. अगदी बॅटेची आउटसाइड आपण पाहू शकाल. एक कडा घेतली जाईल आणि अगदी एक धावी तर संपन्न केली जाईल. एका धावेच्या मदतीने जो संघाची धावसंख्या आपण पाहायला भेटतीये ती तब्बल 30 धावा 30 रन ऑन स्कोर कार्ड. तिन्ही षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 धावा. अगदी 10च्या सरासरीने हा संपूर्ण ग्राफ मात्र सरसावताना पाहायला मिळतोय. जर खरोखर जर सामना जिंकायचा असेल तर आपण थोडस एक हाणामारी करावी लागेल. थोडीशी आतिषबाजी आक्रमकता करावी लागेल. यशस्वी 11 आपण पाहू शकाल. अगदी चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला गेला तर संजय वडे यांचा संघ आहे. चेंडूला कुठेतरी स्लॉग स्वीप करायचा होता परंतु पाहू शकाल अगदी झेलमध्ये टिपला. येस इट इज अ गॉल आपण पाहू शकाल. एक सेलिब्रेशन पाहायला मिळते. अगदी विकेटचं पतन मात्र केलं गेलंय आणि गोलू जाईल बॅक टू दी डकआउट. येस डीजे मुंबई से खाली तुझे लेने को मिस्टर कुशल आपण पाहू शकाल. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन मात्र केलं गेलंय. मोठा झटका मोठा गडी मात्र गारच करून सोडला गेलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल.
यावेळी मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, डॉट चेंडू मात्र पाहायला मात्र मिळाला. आपण पाहू शकाल अगदी चांगली गोलंदाजी, गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर विशाल. नावामध्ये मात्र विशाल आहे, हे जगही विशाल आहे. परंतु आता विशाल आपण वाईडेस्ट आपण ज्याला आपण म्हणतो, परंतु आता कशा पद्धतीने जग असेल. वळी चेंडू थोडस खराब. येस, वाईड प्लस 22 पाहायला मिळेल. 1+1 इज इक्वल टू 2 रन्स आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 धावा. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड या धावफलकावरती लगावले जातात. खूपच सुंदर क्रिकेट यावेळी हाताळताना निहाळताना हा क्रिकेटचा रणसंग्राम एका शांततापूर्ण वातावरणामध्ये हा क्रिकेटचा संग्राम आहे. यावेळी थोडस फिरका चेंडू पाहायला मात्र मिळाला परंतु चेंडू मात्र निघून जाईल अगदी 1 बॉलच्या स्वरूपामध्ये. हा येईल खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. यावेळी अगदी मारण्याच्या प्रयत्नात होता परंतु चेंडू कितपर्यंत निघून जाईल. चेंडू मात्र निघून जाईल तर अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेंसाठी 2 धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 30. क्षमस्व 1 धावा. डॉट चेंडू आपण पाहू शकाल. विशाल एक चांगली गोलंदाजी करतोय. अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती एक राईज होतो आणि अगदी निघून जाईल तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कुठलीच चुकी न करता यावेळी अचूक टप्पा मात्र बनावा लागेल तो विशाल यांच्या माध्यमातून. अगदी पंचांच्या डावीकडून राईट टर्म ओव्हर द विकेट आणि मोठा गडी सुद्धा गारद करून सोडला गेला. चांगली गोलंदाजी यावेळी आपण पाहू शकाल. चेंडूला नक्की उडवला गेलाय. चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि चेंडू मात्र निघून जाईल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावेंसाठी 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. षटक ते संपलं जाईल आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. टेंबी प्रीमियर लीग 2025. ऐकूया डीजे ला. संघाची धावसंख्या आपण पाहायला मिळते अगदी 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा. अगदी 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी शेवटचं षटक हाताळण्यासाठी येईल तो मिस्टर अल्पेश. एक चांगला खेळाडू आहे ज्याच्याकडे अनेक एक शांतता स्वभावाचं एक व्यक्तिमत्व असं आपण पाहू शकाल. मिस्टर अल्पेश थोडंसं आपण पाहू शकाल. अगदी थोडा शॉर्टलाईनचा चेंडू होता. चेंडू मात्र नक्कीच वेगळ्या ठिकाणी भरारी घेतो, झेप घेतो आणि अगदी स्वैरी चेंडू मात्र म्हणावं लागेल. आणि या स्वैरी चेंडूला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 40 धावा. यावेळी आपण पाहू शकाल अगदी हवेमध्ये चेंडू मात्र तरंगतोय. झेल मात्र टिपता येईल का? सुपर आपण पाहू शकाल. गुड जजमेंट म्हणावं लागेल आणि विकेटचं पतन मात्र केलं जाईल. बॅक टू द डकआउट्स डीजे. धन्यवाद डीजे.
चलेगा चलेगा तो एक बार बता दो भाई को कॉल करके भाई हा बघ हा गेम फिरलो बघा शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत ना तीन मारून जागे सब जागे मिस्टर टोनी आपण पाहू शकाल मी खेळत नाही म्हणून इधर पे स्ट्राइक वर पाहायला मिळतोय हा नाही होगा यावेळी मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक पळ काढला गेला आणि टोनीच्या व्यक्ती पंक्तीमध्ये एक धाव संपन्न केली जाईल एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 41 धावा नवीन बॅट्समन कोण टोनी म्हणजे आता काय आला हा बोल मिस्टर अल्पेश एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे अनेक स्विंग आहेत असं तो अल्पेश गोलंदाजी पाहायला भेटतो अगदी चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय पंचाकडे अपील केली जाईल परंतु व्यवस्थित बॅटेशी संपर्क पाहायला भेटत नाही अगदी चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय अगदी चेंडू पायावरती आदळतो आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदम इथे अर्जित केली जाईल एका धावेच्या मदतीनं एकदम अंकित करून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 42 धावा यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि आपण पाहू शकाल अगदी उभे उभे खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अल्पेश एक चांगली गोलंदाजी करण्यास सुद्धा अग्रेसर आहे तुम्ही चांगलं प्रदर्शन करा तुमच्या आपोआप तुमचे समर्थन होईल परंतु आता तुमच्यासाठी का प्रदर्शन करणं फार महत्वाची गोष्ट होते कारण म्हणतात ना की यशाच्या यशस्शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे तुमचा बघण्याचा इंटेन्शन कसा आहे कारण संकटी मोठीही नसतात आणि संकटी छोटीही नसतात पण बघण्याचा दृष्टिकोन तुमचा छोटा आणि मोठा असेल तर नक्की आपण यशापर्यंत कधी पोहोचू शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सुंदर क्रिकेट यावेळी हाताळताना निहाळताना आपण पाहू शकाल अगदी आजचा दिवस ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो दिवस मात्र उगवला गेला अगदी 1 मे पण महाराष्ट्र दिन म्हणून ज्यांची गणना करण्यात आली आणि 1 मे 1960 रोजी एक महाराष्ट्र विभक्त झाला आणि नक्कीच महाराष्ट्राला एक वेगळा दर्जा मात्र प्राप्त झाला एक महाराष्ट्र एक देशाचा पण इतिहास आपण पाहू शकाल महाराष्ट्र एक राज्याचा पण एक इतिहास आहे की मराठी बोलणाऱ्यांचं मराठी मुळ्यांचं महाराष्ट्र आधी मराठी बोलणारे म्हणजे महाराष्ट्र मराठी मातीत जगणारे आणि मातीसाठी बलिदान देणारे म्हणजे मराठी मोळी या महाराष्ट्राचं नाव आहे अगदी 42 धावा बॅटेड बायच्या साह्यानं आणि 43 धावांचं आव्हान दिलं गेले 43 रन्स टू विन टिंबी प्रीमियर लीग 2025 ऐकूया डॉल्बीला पाठवायची आहे सिर्फ एन्जॉय रॉयल्स दोन्ही संघाच्या आपण प्लीज
पाठवायचं आहे जास्त वेळ पण दडवायचं नाही. आपण पाहू शकाल अगदी अगदी दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संत गतीने मंद मंद पावलांनी का मैदानाच्या दिशेला यजमान आणि विराजमान होताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळतोय तो नक्कीच मिस्टर तुषार आणि एका बाजूला पाहायला मिळेल मिस्टर राव विशाल. ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल. अगदी आतापर्यंत आपण जिंकण्याचं आव्हान पाहायला मिळतंय तर तब्बल 43 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. 43 रन्स कशा पद्धतीने काढाल यासाठी सर्वांचं लक्ष आपण पाहू शकाल वेधून व्हायला गेले. यशवी 11 संघाला आता थोडीशी एक स्ट्रॅटेजी करावी लागेल. यशवी 11 संघाला एक रणनीती आखावी लागेल. कारण खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही मॅच ऑन मध्ये असाल, कारण त्यासाठी एक संघ मालक राहुल सुद्धा आहे, थोडस हताश आहेत. राहुल थोडस निराश आहे. आता जर खरोखरच जिंकायचं असेल तर थोडस आता आपणास कुठेतरी एक गेम चेंजिंग साठी आपणास एक आराखडा रचावा लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही आराखडा म्हणजे म्हणतात ना की आयुष्यामध्ये कुठेही काय जिंकायचं असेल ना तर त्यासाठी प्लॅनिंग एक मायक्रो प्लॅनिंग असणं फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ते प्लॅनिंग आता यशवी 11 या संघाला मात्र करावी लागेल. निशू त्याला बोल ना तू बोल त्याला. एक माईक वर बोल. 2 मिनिटं बोल घ्या जरा. नाही त्याला फायदा घ्यायची तुझ्या.
सिर्फ एन्जॉय रॉयल्स यांनी जर 13 चेंडू मध्ये मॅच जर फिनिश केला तर तुम्ही फायनल मध्ये प्रवेश असेल. चला तुषार भाऊ, चला पण लगेचच आपण संपूर्ण फील्ड सजून घ्यायची विनंती आहे. कुशल भाऊ, चला मॅच सुरू करायची विनंती आहे. सर्वेश भाऊ, सर्वेश भाऊ, चला मॅच सुरू करायची आहे. 13 चेंडू मध्ये तुम्हाला 43 धावा मिळवणं मात्र अनिवार्य असेल तर तुम्ही नक्कीच थेट फायनल मध्ये प्रवेश कराल याची आपण नोंद घ्यायची आहे. प्लीज विनंती असेल. स्टार्ट ऑफ द मॅच पण बघू शकाल अगदी. येस, इट इज अ वाईड चेंडू पाहायला मिळेल. इट इज अ वाईड. अगदी पहिल्या चेंडूवरती सांघिक खातं मात्र खुलं जाईल एका धावेच्या मदतीनं. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीआर आहे म्हणजे तुषार दखल आहे तोपर्यंत मॅच मध्ये नक्कीच षटकारांचा वर्षा होऊ शकेल कारण धुमचक्री घालावी लागेल. यावेळी पाहू शकाल ते चेंडूला वळवला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. 2 धावेंसाठी इंटू डिक्लरेशन झोन. 2 धावेंसाठी शांततापूर्ण वातावरणामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम मात्र पाहायला भेटतो. अगदी टेंबी प्रीमियर लीग 2025 चा दीप्यमान दिमागदार सोहळा इतर रंगला गेलाय. कारण खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग म्हणजे अनेक ठिकठिकाणी जिकडे आपण कामानिमित्त स्थलांतर होतो परंतु जेव्हा आपल्या गावाची मॅच असते एखादं प्रीमियर लीग असते आपण त्या निमित्तानं सुद्धा आपण एकत्र येतो. कारण खरं औचित्य ते असतं आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण करणं, आपल्या गावामध्ये एकोपा निर्माण करणं आणि आपले जे काही वादविवाद असतील हे मिटणं म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचं उद्दिष्ट असतं. आणि ते उद्दिष्ट साधून आपण मॅचेस आपण उतरवत असतो. याला खऱ्या अर्थानं याला पण त्याला महत्व देत असतो. खूपच सुंदर क्रिकेट ज्या नक्कीच इंग्लंड सारख्या देशाने मात्र दिलं आणि 76 वर्षात नंतर इंग्लंड या संघानं मात्र नक्कीच वर्ल्ड कपचं चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहू शकाल वर्ल्ड कप पटकावला होता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खूपच सुंदर खेळ हा क्रिकेट इंग्लंड सारख्या देशाने दिला पण तो स्वीकारला गेला आणि प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक जागोजागी क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचं एक वेड हे प्रत्येकाला मात्र लावलं गेलं. यावेळी कुठेतरी आत्महत्या मात्र करावी लागेल. मिस्टर विशाल आपण पाहू शकाल बॅक टू दी डकआउट. मोठा झटका बसलेला कुठेतरी नक्की धावा होत्या परंतु तुषार यांनी मात्र धावला नाही आणि विकेटचं पतन केलं जाईल आणि अगदी संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 4 धावा. खूपच सुंदर आपण पाहू शकाल अगदी विकेट आपण पाहू शकाल अगदी तंबूच्या असताना परतावा लागलं ते नक्की गोलंदाजाला नव्हे तर फलंदाजाला थोडंसं नक्कीच स्टॉम्पिंग केलं गेलं आणि
कुठेतरी धावचीताना पाहायला मिळतोय तो नक्की फलंदाज आणि तंबूच्या असायला परतला जातोय तो मिस्टर विशाल आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येईल तो मिस्टर तुषार, एक आयकॉन म्हणून ज्यांची ओळख अगदी स्ट्राईक वरती आयकॉन, नॉनस्टिक एंड वरती संघमालक. यावेळी अगदी उंचावर मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. मिस्टर निशू जीवाच्या आकांताकरेपर्यंत पळ मात्र काढला गेलाय परंतु 2 धावा संपन्न केल्या गेल्या. दोन्ही मात्र पाहायला मिळते एका बाजूला तुषार एका बाजूला आयकॉन, एका बाजूला संघ मालक अशी दोन्ही आहेत. संपूर्ण आपण पाहू शकाल अगदी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत मिस्टर तुषार, एक आयकॉन बॉक्सिंग अंडर पाहायला मिळतो मिस्टर तुषार, एक संघ मालक. आणि दोन्ही तुषार कशा पद्धतीने किती धावा संपन्न करतील ही जोडी. यावेळी पुन्हा चेंडू मात्र उंचावर मात्र मारला गेलाय. आता झेल मात्र टिपता येईल का आपण पाहू शकाल अगदी मिस्टर चेंडू सपाटला करेपर्यंत पुन्हा 2 धावा संपन्न केल्या गेल्या जीवाच्या आकांता करेपर्यंत परंतु 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 8 धावा, 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. कारण खऱ्या अर्थानं कुठेतरी एक तुषार हवेमध्ये चेंडू मात्र कित्येक वेळ तरंगताना पाहायला मिळतोय. जर खरोखरी मॅच जिंकवायची असेल तर तुषारला षटकार ठोठावे लागतील. येस इट इज अ वाईड. यावेळी पंच मात्र दर्शवताना खराब अशी लेंथ ऑफ लाईन म्हणतात ना की लाईन से भटके तो मिलेंगे फटके. अच्छा गेंदों का सन्मान और बुरा गेंदों का अपमान. जैसी गेंद वैसी नसीहत. ज्या पद्धतीने तुम्ही चेंडू टाकाल त्या पद्धतीनेच पाहायला मिळेल. अगदी आतापर्यंत चेंडूचा अभ्यास केला गेला तर तब्बल 5 चेंडू फेकून दिले गेले. चेंडू शेष पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहू शकाल अगदी व्यवस्थित बॅटी संपर्क पाहायला मिळतोय. थोडंसं एक आडव्या पट्टाने खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्याशा हाताने डिफेन्स करेपर्यंत मनगटीच्या बळावरती वळवलं जाईल आणि षटक इथं संपलं जाईल. आणि षटक अखेरीस संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. टेंबी प्रीमियर लीग 2025. ऐकूया डिस्की जॉकीला. आठ चेंडू आणि 33 धावा जर आपण पटकावल्या गेला तर आपण नक्कीच थेट फायनल मध्ये आपण प्रवेश कराल. पण चेंडू मात्र निघून जाईल या चौकारासाठी आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 14 धावा. सुंदर क्रिकेट आहे. त्या पद्धतीने आपण पाहू शकाल अगदी तुषारनं 2 चेंडू मात्र बीट केल्या गेलेत. अगदी चेंडू वरच्या वरच ठेवले गेलेत. 7 चेंडू आणि 29 धावांमध्ये आपण चांगली खेळी साकारावी लागेल तर खऱ्या अर्थानं आपण थेट फायनल मध्ये प्रवेश कराल. कारण अजूनही मॅच मात्र ऑन आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही तुषार आहेत तोपर्यंत मॅच मध्ये एक रोमांच आहे. दोन्ही मॅच मध्ये पाहू शकाल अगदी आशेचं भूशीर आहे. पण आता एक थोडंसं क्रिकेटमध्ये एक वेगळं चेंजेस आणि प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र खेळावा लागेल. अगदी आपण पाहू शकाल दोन्ही पंच तटस्थ आहेत. फ्रॉम ब्रँड ऑफ वरोर अशी दोन्ही पंचांची जोडी अगदी सकाळपासून त्या आता रखरखत्या उन्हामध्ये एक पंचांच्या भूमिकेमध्ये चोखपणे मात्र उभे आहेत. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर पंचांची भूमिका मात्र फार कठीण असते कारण निर्णय देण्यामध्ये ते अचूक ठरतात. कधी कधी चुकीचा निर्णय लागला तर नक्कीच थोडंसं कुठेतरी ऐकावं लागतं. पण खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये पंचांचा आदर करणे, पंचांचा सन्मान करणे म्हणजेच क्रिकेटचा आदर होय. हीच सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आता तुषारला 6 चेंडू 28 धावा संपन्न केल्या गेल्यात तर नक्की तुम्ही थेट फायनल मध्ये प्रवेश कराल. ही संपूर्ण स्ट्रॅटेजी आहे. यावेळी पुन्हा उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला. झेल मात्र टिपता येईल का यावेळी नक्कीच पाहू शकाल अगदी मिस्टर संकेत चेंडू पर्यंत पोहोचला गेला आणि अगदी सुरेख झेल टिपला जातोय. तंबूच्या असलेला परतावा लागेल. मिस्टर तुषार बॅक टू द टेकआउट.
नवीन फलंदाज दखल होईल तो मिस्टर सचिन. चला घाई करायची, जास्त वेळ आपण दडवायचा नाही कारण बराच उशीर झालेला, अजून शेवटचे 2 सामने सुद्धा खेळवायचे, आपण दखल घ्यायची आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे. खेळाडू आउट झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दखल होणं अनिवार्य आहे. त्यासाठी आपण लगेच जास्त वेळेची दिरंगाई मात्र करायची नाही, कारण म्हणतात ना की वेळ ही वेळेवर आलेली असते, परंतु वेळ ही निर्माण करता येत नाही. पण आलेल्या वेळेमध्ये सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. खोलवर 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 टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. वेल 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 ऑल इज वेल. अगदी ज्या पद्धतीनं चेंडू मात्र टप्पा पडला गेला त्या पद्धतीनंच एक नाकाला सुगंध देत चेंडू मात्र दस्तकाला मस्तकाने मस्तकाला दस्तक होऊन चेंडू मात्र निघून जातोय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठली चुकी न करता अचूक टप्पा हाताळला गेला, अचूक टप्पा न्याहाळला गेला. काही गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. फिरका चेंडू आहे, स्लोवर आहे, अगदी लेग ब्रेक ऑफ ब्रेक करतोय. पुनश्च थोडासा लेग ब्रेक केला गेला आणि चेंडू मात्र निघून जाईल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये. काही क्रिकेट, चांगला गुड क्रिकेट मात्र म्हणावा लागेल. अगदी आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. जुनी 19 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. तुषार काय केलेलं स्वसंघासाठी कुठेतरी नक्कीच वाट बघतायत ती यशवी 11 संघ. थोडस हताश आहेत, निराश आहेत, निरुत्साह आहेत. एवढ्या पाहू शकाल अगदी चांगला आपण पाहू शकाल अगदी स्क्वेअर मिडविकेटच्या रिझनला चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं आपण पाहतायत आणि डीपचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि तत्पर्यंत हातामध्ये विसरून घेपर्यंत षटक इथे संपलं जाईल. आणि या षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 ओव्हर इज गॉन. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती निघून जाते. अगदी ट्रॅक बदलला गेला, स्लॉट बदलला गेला आणि या सोयरी चेंडून सांगता करताना पाहायला मिळाल्या एका धावेच्या मदतीनं जर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 18 धावा. यावेळी पुनश्च चेंडूला मात्र फटका सजवला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार. हा येईल तुषार ब्रायंटचा कॅप मध्ये चौकार. 4 धावा. खूपच चांगला चौकार पाहायला मात्र मिळाला तर नक्की तुषार यांच्या माध्यमातून. अगदी यावेळी पुन्हा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी मिड ऑफच्या रिझर्व मध्ये चेंडू मात्र हवेमध्ये बराच काळ तरळताना पाहायला मात्र मिळाला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत अगदी 2 धावा एक संपन्न केल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 धावा. चला स्पीड अप करायचे, जास्त वेळा दडवायचा नाहीये प्लीज विनंती असेल. अगदी मारण्याच्या प्रयत्नात आपण पाहू शकाल थोडस कवी थोडस घाई करेल आणि फेकी करेपर्यंत अगदी एकच धावीवर समाधान मात्र मानावं लागतं. तर नक्की फलंदाजाला खूपच सुरेख आणि चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल. तितक्या ताकदीची एक सुज्ज गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. अगदी जर्सी नंबर 2 पाहायला मिळते आणि त्या पद्धतीनं सुद्धा कुठेतरी एक धावसंख्या तटस्थ, धावसंख्या विस्कळीत, धावसंख्या स्थगित, धावसंख्या रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तो सुज्जूंच्या माध्यमातून. या वेळेवर पाहू शकाल अगदी चेंडूला पाठवला गेलाय. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी. गेंद चल पड़ी आउट ऑफ द पार्क. गेंद आई स्लॉट में. गेंद चल पड़ी पार्किंग प्लॉट में. सुपर 6 धावा.
चौदा चेंडू आणि अगदी 12 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. 14 चेंडू मध्ये आणि 12 धावांची आवश्यकता असताना नक्की त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. यावेळी पुण्याच्या बॅटेची मात्र कडा घेतली जाईल. जीवदान मात्र असेल का, परंतु थोडस विकेटचं पतन केलं जाईल तर मुचासाला परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू दी डगआउट डीजे. वाला सारा जमलाय माझे मारूचे लग्नाला. खूपच चांगली आपण पाहू शकाल. चांगली खेळी यावेळी खेळीमेळीचं वातावरण अगदी आपल्या कलागुणाला वाव मिळणं फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुमच्याकडे ज्यावेळी कला असते ती कला सादर करणं सुद्धा फार अत्यंत गरजेची गोष्ट होते. नवीन फलंदाज दखल होईल राजदीप. राजदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय आणि आतापर्यंत पाहू शकाल अगदी कशा पद्धतीनं आपण षटकारांचा वर्षाव कराल, कशा पद्धतीनं आपण नक्की जिंकू शकाल यासाठी नक्की लक्ष वेधून राहिले. कारण आतुरतेने वाट पाहताय तो यशस्वी 11 संघ, कारण त्यांनाही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, त्यांना सुद्धा जिंकायचं आहे. त्यासाठी राहुल सुद्धा एक अनेक स्ट्रॅटेजी मात्र आखतोय. यावेळी आपण पाहू शकाल अगदी मारण्याच्या प्रयत्नात, परंतु दत्तात्रय चेंडूपर्यंत पोहोचतोय. ॲक्युरेट फेकी मात्र केली जाईल. अगदी एकाच पटरीवरती दोन मात्र गाड्या आल्या गेल्या. थोडंसं टक्कर पाहायला मात्र मिळाली, परंतु थोडंसं म्हणतात ना की नजर हटी तो दुर्घटना घटी. त्या पद्धतीनं कुठेतरी नक्की अनर्थ मात्र टळला गेला आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती तब्बल 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावा. बारा चेंडू आणि 10 धावा. यावेळी सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सरळ नक्कीच स्वीप केला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल अगदी आडवा पट्टा खेळण्याच्या प्रयत्नानं आणि अगदी यश मात्र प्राप्त करेल या 4 धावेने आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 रन्स. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल अगदी चांगली तुषार एक चांगली गोलंदाजी नवीन फलंदाजी करण्यामध्ये अग्रेसर. अगदी स्लोवर चेंडू होता परंतु फसवायला गेलाय. झेल मात्र टिपता येईल का? यस इट इज अ गॉन. स्लोवर डिलिव्हरी करता पर्यंत नक्की तुषारला मात्र होम डिलिव्हरी केलं गेलंय. अगदी विकेटचं पतन डीजे.
10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता पाहायला मिळती आहे. तर नक्कीच आपल्या प्रतिस्पर्धी संघाला SV11 या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ चांगली लढत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अजूनही येणारे 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा पाहू शकाल स्लोवर डिलिव्हरी. यावेळी आपण पाहू शकाल जजमेंट थोडंसं चुकीचं ठरताना पाहायला मिळेल. अगदी संकेत इझी झेल होता, परंतु झेल मात्र टिपता आला नाहीये. कॅचेस फिन द मॅचेस नेहमी म्हटलं जाईल या क्रिकेटच्या पटलावरती, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट म्हणावं लागेल तो संकेतांच्या माध्यमातून. जजमेंट होता, परंतु कुठल्याही प्रकारची रिॲक्शन मात्र संकेतांची पाहायला मात्र मिळाली नाहीये. कारण ज्यावेळी चेंडू येतो त्यावेळी तुम्ही एक तल्लक असते फार अत्यंत गरजेची गोष्ट ठरतीये. यावेळी चेंडूला स्वीप केला गेला. अगदी चेंडू फक्त एकच धावेवर समाधान मात्र मारावं लागते फलंदाजाला. अजूनही 3 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. कशा पद्धतीने या चेंडूवरती विनिंग शॉट मात्र पाहायला मिळेल का? इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल अगदी CSK मध्ये विनिंग शॉट मारण्यामध्ये माहीत असतो म्हणजे नक्की म्हणजे महेंद्रसिंग धोनी. पद्धतीने आता या स्टेम्बी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मात्र मिळेल का? ज्याप्रमाणे स्तुती केली त्याप्रमाणे विनिंग शॉट मात्र पाहायला मिळेल षटकाराने. ज्याप्रमाणे मी म्हटलं की विनिंग शॉट माहीचा ठरतोय महेंद्रसिंग धोनी, कॉपी बुक स्टाईल षटकार 6 धावा. चला सिर्फ एन्जॉय रॉयल्स. तुषार भाऊ आपण यायचंय. तुषार भाऊ आपण लगेच यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला तुषार भाऊ आपण यायचं नाणेफेकीचं लगेच. जास्त वेळ आपण दडवायचं नाहीये, विनंती असेल.